एक गरीब ब्राह्मण होता. त्याच्या घरी खूप गरिबी होती, पण त्याचं मन खूप स्वच्छ होतं आणि देवावर अढळ श्रद्धा सुद्धा होती. तो रोज मनापासून पूजा करायचा, देवाचे नाव घेत राहायचा, कधीही नशिबाला दोष देत नव्हता. देव जे करतो ते चांगल्यासाठीच असं मानायचा. एके दिवशी गावात सांगितलं गेलं की अक्षय तृतीया खूप पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेले दान कधीही संपत नाही. हे ऐकून त्याने ठरवलं, आपणही काहीतरी दान करायचं. घरात अन्न फारसं कमीच होतं, तरीही त्याने थोडंसं अन्न बाजूला ठेवलं. तेवढ्यात एक भिकारी दारात आला. तो खूप भुकेला दिसत होता. ब्राह्मणाने विचार केला नाही, स्वतः उपाशी राहिला आणि सगळं अन्न त्या भिकाऱ्याला दिलं. तो भिकारी साधा माणूस नव्हता, तो स्वतः भगवान विष्णूंचा अवतार होता. त्यांनी ब्राह्मणांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. त्यांच्या निस्वार्थ भावनेने ते खूप प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद दिला, आजपासून तुझ्या घरात कधीही काहीच कमी पडणार नाही. खरंच त्या दिवसानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं. घरात अन्न, पैसा आणि आनंद वाढला. सुख शांती कायम राहिली. शिकवण हीच की दान किती आहे हे महत्वाचं नाही, भावना किती खरी आहे ते महत्वाचं. अक्षय तृतीया आपल्याला शिकवते, निस्वार्थाने केलेलं काम आपल्याला अक्षय मिळतेच, कधीही न संपणारं फळ देतेच. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.